अब बात करेंगे विवादों में घिरे शिंदे गुट के नेता और सांसद रविंद्र वायकर की। बता दें कि रविंद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम सीट से महज 48 वोटों से लोकसभा चुनाव में जीत हासिल उन्होंने की है। उन्होंने उद्धव ठाकरे गुट की शिवसेना के उम्मीदवार अमोल कीर्तिकर को हराया है। हालांकि अब ये चुनावी नतीजा विवादों में फंस गया है। दरअसल अमोल कीर्तिकर ने मतगणना केंद्र पर धांधली करने का आरोप लगाया है। मुंबई पुलिस ने रविंद्र वायकर के साले मंगेश पांडेलकर के खिलाफ मामला भी दर्ज कर लिया है। उन पर आरोप लगा है कि चुनाव के नतीजे की घोषणा के समय मंगेश को कथित तौर पर मोबाइल का इस्तेमाल करते हुए देखा गया था। पांडेलकर को मोबाइल देने के आरोप में चुनाव आयोग के कर्मचारी के खिलाफ भी मामला दर्ज किया गया है। वहीं अब शिंदे गुट के नेता रविंद्र वायकर ने बयान दिया है। उन्होंने आज मनसे प्रमुख राज ठाकरे से मुलाकात की। उन्होंने कहा कि उन पर जो भी आरोप लगा है वह साबित किया जाए। इसके अलावा उन्होंने कहा कि वैलिड पेपर की वजह से उन्होंने जीत हासिल की है। भगवान के आशीर्वाद से और जनता के वोट से जीत उन्होंने हासिल की है। आइए सुनते हैं मनसे प्रमुख राज ठाकरे से मुलाकात करने के बाद रविंद्र वायकर ने क्या कुछ कहा। असं होतं की सदिच्छा भेट होती, जिंकून आलो होतो। जिंकण्याच्या अगोदर देखील मी एक सदिच्छा भेट घेतली होती, तुम्हाला माहिती आहे, आणि इथेच मी बाईट दिली होती। त्यामुळे त्यांच्या सदिच्छा, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे सर्व मिळालं होतं। त्यामुळे एक नक्कीच या पद्धतीची एक भेट घेणं, त्यांचे आभार मानणं हे होतं, ते मी मानायला आलो होतो इथे। सध्या तुमच्या खासदारकीला घेऊन वाद हो, खूप मी हे पण असंच आहे ना की त्याबद्दल पण बोलले, पण ते मी आता तुम्ही मला माझे काही प्रश्न असतील ते मला विचारलं तर बरं होईल। ते काय बोलले बघ ते बोलतीलच, पण मी मला तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता तुम्ही। काही वाद चालू आहे त्या वादात हा, मी आता त्या बोलतो ना। एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोनमुळे हाईक होतं, तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना, जगाला पण कळेल। मोदी साहेब पण बोलले होते 400 पार, मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं ना त्यांनी, तर त्यामुळे ते असं काय हाईक करता येतं मोबाईलच्या माध्यमातून हे खरोखर सिद्ध केलं तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून। तर त्यांनी प्रूव्ह करावं अशी माझी देखील विनंती आहे त्यांना। आणि कोर्टांमध्ये जाणार आहे, जायला काय लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो। त्या ठिकाणी आता माझं तर 8व्या वेळेचा हा टर्मचा हे आहे, काउंटिंगच्या इथे नेऊ नये। तुम्ही कोविडमध्ये पण असं म्हणाले होतात की कोविडच्या बाबतीमध्ये की बाहेर रस्त्यावर आलं नाही तर त्याला ते कायदा असतं। मोबाईल हा जनरली सर्वच जण मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टावर जर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते, त्यांच्याकडे किती मोबाईल होते, तुम्ही बघा ना, तुम्हाला पण माहिती त्यातनं येत होतं। पण ते हॅक केलं जातं हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं। त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीने। हे कशा पद्धत झालं, मी तर सकाळपासून टीव्हीवरतीच आम्ही पाहत होतो। ज्या वेळेला 5:41 वाजता बघितलं की 2200 ने अमोल कीर्तिकर विजयी। हे विजयी कसे होऊ शकतात? जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला जे काही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सर्व कळत होतं तेच मला देखील कळत होतं टीव्हीच्या माध्यमातून वगैरे। तर आमच्याकडचा कोणी मोबाईल नेलं नव्हतं किंवा आपण प्रयत्न केला तरी कोणी नेलंय काय नेलंय आपल्याला कळूच शकत नव्हतं। ते त्यांनाही कळत असेल, ते त्यांच्या लोकांनी नेलं होतं, आमच्या लोकांनी कोण नेली असेल, कोणी आहे ते टॉवरचं हे केल्यानंतर कळू शकेल। पण त्यातनं हॅक केलं जातं हे काय आहे ते जरा नक्कीच जगाला कळलं किंवा आणखीन बाकीच्यांना कळलं तर खूप बरं होतं। आणि ते कळल्यानंतर मी पण प्रयत्न केला की मी कोणाला सांगणार विचारणार, तर तिथला आरो असेल किंवा आणखी कोणी असेल त्यालाच करणार की तुम्ही लोक कोणी असेल तर बाबा हे कसं काय चाललंय तुम्ही। तर आम्ही एबीपी माझ्यावाल्यांना फोन केला होता की तुम्ही हे कशा पद्धतीने सर्वांनी चालवलं। अरे 5:51 वाजता जर 1 लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता? याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं। आणि म्हणून मी 5:51च्या नंतर 6 वाजता तिथे पोहोचलो। 6 वाजता पोहोचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो, मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय। बोलता आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे, तुम्ही जाऊन बसा तिथे, आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही। मग हे कोणी डिक्लेअर केलं हे सर्व असं, हा देखील प्रश्न येतोय। आणि मग ते गुलाल उधळणं, हे करणं ते करणं, तुम्ही पाहिलं असेल मोठे कटावट घेऊन गुलाल उधळणं वगैरे, हे मी घरून रागाने म्हणजे मला कळलं हे चुकीचं चाललेलं आहे। आणि म्हणून मी तिथे आलो। तिथे आल्यानंतर त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले ते त्यांच्याशी एक आहे, पण असं कुठलंही मी जाऊन त्या कोचवर बसलो होतो आणि पाहिलं की तुम्हाला एक माहिती आहे, पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ही सकाळी 8 वाजता झाली।
म्हणजे त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं. आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे पाठवली होती की 1550 मला मिळालेले आहेत, त्याच्यानंतर 1500 मतं ही त्यांना मिळालेली आहेत. हे सर्व पहिल्यापासूनही होतं, फक्त A+B करायचं होतं. आणि मग ईव्हीएम जी ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लास्टच्या वेळेला 1 ने ते प्लस होते, अमोल कीर्तीकर 1 ने प्लस होते. आता जर हॅक जर करायची होती तर मी प्लसने जाईन ना. हॅक जर करायची होती तर मी 1 ने कशाला प्लसने मायनस जाईन. मी 1000 2000 4000 काय की लाखांनी काय असेल ते त्यांनी प्लस जाईन. 1 ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने. बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्याने जी केली होती ती नंतर A+B केली असेल आणि त्यातनं त्यांना 1501 वगैरे काय मिळाले होते. तो 1 आणि इकडचा 1 मायनस झाल्यानंतर 50 मधून 48 मताने प्लस झालं. आता 50 नंतर 48 मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं त्यावेळेला 20 उमेदवार आतमध्ये होते. त्यांचे प्रतिनिधी 20 लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते. मी तर आतमध्ये नव्हतो. मग प्रश्न राहिला हॅक केला जातो की नाही. मोबाईल तर सर्वांकडे असतील, कोणी कुठे असतील तर तुम्ही तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची अर्धी लोक आतमध्ये मी पाहिली. माझ्याबरोबर देखील 2-3 लोक तुमची टीव्हीवाले आतमध्ये गेले होते, त्यांच्याकडे पण मोबाईल होता. मग ते पण हॅक करू शकतात का हा पण प्रश्न होऊ शकतो. त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये. काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकणं म्हणजे काय असं तर हा ती का आईची शपथ आहे का. ती का आईची शपथ आहे का. 4.5 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे, निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे. तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या, त्यालाबद्दल काही नाहीये. आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं हे का पुन्हा मुलाला कदाचित तिथून MLA उभा करायचं असेल. मग त्या MLA उभा करायचं आहे तर वायकरांच्या विरोधात आता मी तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाणी माझी जी ताकद असेल, कामाची ताकद किंवा संघटनात्मक ताकद किंवा आणखीन काही मी जे काही चांगलं करेन त्याची ताकद ह्या 4 महिन्यात दिसून येईल ना. मला तर 13 दिवस मिळाले होते. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की सीएमच्या माध्यमातून त्यांना जो फंड दिला होता तो मी ऐकलं की 535 कोटीचा फंड त्यांना दिला होता. आता हा फंड आणि त्यांचं ते आणि त्यांचा मुलगा तोच वापरत होते. जे पदाधिकारी शिवसेनेचे किंवा ते नेते असल्या कारणाने त्यांची नेमणूक देखील त्यांनीच केली होती. मला माहित नाही माझ्या समोर बसलेला कोण, माझ्या बाजूला बसलेला कोण हा पदाधिकारी इकडचा आहे का तिकडचा आहे. हे माझं देवाची कृपा, मतदारांचे आशीर्वाद याच्यामुळे 13 दिवसामध्ये जे करता येईल एक रेप्युटेशन होतं, कामाचा ब्रँड होता आणि त्या अनुषंगाने निवडून आला. तिथे गेल्यानंतर मी देखील कामच करणार आहे. मला दुसरं काहीच नाही. मी वर्कॉलिक आहे, अल्कोहोलिक नाही यांच्यासारखा, वर्कॉलिक आहे. आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे, लोकांची कामं करणं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही येतंय किंवा असं काही नाही आहे. हे खोटा प्रचार चाललाय. हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा. कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये एवढंच माझी विनंती.